बातमी अशोक खरात प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे। खरातच्या संपर्कात 40 ते 45 राजकीय नेते होते अशी सूत्रांची माहिती। खरातच्या मुलीचं लग्न पत्रिकेत सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची नावं, खरातनं राजकीय नेत्यांची नावं कोडवर्ड मध्ये सेव्ह केली होती। कोणतेही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे नेते खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती आहे। तर इतकंच नाही तर निवडणुकीत फॉर्म भरण्यापूर्वीही राजकीय नेते खरातला वेळ आणि तारीख विचारत असल्याची माहिती मिळते। एसआयटीला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डाटा अहवाल मिळाला होता। खरात प्रकरणी एसआयटीकडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासा होण्याची शक्यता आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, आणखी एक महत्त्वाची माहिती येते लग्नपत्रिकेसंदर्भात। कुणाकुणाची नावं आहे या लग्नपत्रिकात, काय अधिक माहिती आहे? प्रणिता, या संपूर्ण प्रकरणामध्ये रोज नवनवीन जे खुलासे आहेत ते समोर येताना आपल्याला बघायला मिळतोय। अशोक खरातवरती आतापर्यंत 11 गुन्हे हे दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 8 गुन्हे जे आहेत ते महिलांवरती अत्याचार संदर्भात हे दाखल झालेले आहेत। या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना जे एसआयटीकडनं अनेक जे धक्कादायक एकूणच खुलासे आहेत ते आता बाहेर येताना आपल्याला बघायला मिळतो। या अशोक खरातच्या संपर्कामध्ये अनेक राजकीय नेते असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। जे वेगवेगळे कारण आहेत, खरं तर या कारणासाठी हे राजकीय नेते जे आहेत ते अशोक खरातकडे जायचं असं पद्धती ती माहिती एकूणच समोर येताना आपल्याला बघायला मिळते। अनेक अँगल असेल, त्यामध्ये निवडणुका असतील किंवा वेगवेगळ्या कारणासाठी भविष्य बघण्यासाठी किंवा अंकशास्त्राच्या माध्यमातून जे काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणासाठी हे राजकीय नेते अशोक खरातकडे जायचं एकूणच जात होते अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। आणि त्याच पद्धतीने जे अशोक खरातची जी मुलगी आहे त्या मुलीच्या लग्नाला सुद्धा अनेक राजकीय नेत्यांनी जे हजेरी लावलेली आहे अशाही पद्धतीची माहिती समोर येताना आपल्याला बघायला मिळतोय। जानेवारी 9 आणि 10 तारखेला अशोक खरातच्या मुलीचे लग्नाचे कार्यक्रम होते। याही कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते आलेले होते आणि विशेष म्हणजे अशोक खरातने जी लग्नाची पत्रिका छापलेली होती त्या पत्रिकामध्ये सुद्धा अनेक मंत्री आणि नेत्यांची नावं आहेत अशाही पद्धतीची माहिती आता समोर आलेली आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना अशोक खरातचे अनेक कारणामे जे उघडकीस आता येताना आपल्याला बघायला मिळतोय। आज सुद्धा अशोक खरातची चौकशी सुरू आहे। सलग 13 दिवसांपासून अशोक खरातची ही चौकशी करण्यात येत आहे। अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेले आहेत। आज सुद्धा चौकशी सुरू आहे आणि उद्या या अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे। त्यामुळे उद्या अशोक खरातला आणखीन एकदा न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल। त्यामुळे आजच्या चौकशीमध्ये काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।